भरत कुल भाग्य कलिके भावरसानंद परिणता सारे जगद अखिल मोहन कले जय जय रंगादिदेवते देवी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरकाय गोवर्धन धर गोपाल नरकाय गोकुल संकटहारी राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। क्षण काहीतरी स्वतःस विसरू गुरुचरणात नित्य स्मरू गुरुरायाचे नाम गावुनी हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू। किती जन्मावे किती मरावे भ्रमण जीवाचे कधी तुटणार गुरु आज्ञा पाळिता आम्हाला शाश्वत सुख मोक्षही मिळणार। भगवंताचे भक्त होऊनी भगवंताचे भक्त होऊनी कीर्तन रंगे रंग भरू गुरुरायाचे नाम गावुनी हा भवसागर पार करू। चतुर्मुखाच्या करणी श्रुतीती तप तप ऐसे वाणी वदे पंच विषय भोगुनी नरतनु व्यर्थ जाय अशी जाणीव दे। मानवी जीवन सार्थक कराया मानवी जीवन सार्थक कराया ताप नाशनारा तप आचरू गुरुरायाचे नाम गावुनी हा भवसागर पार करू। सद्गुरु दर्शित उपासनाते जीव जीवाचे भेट करी पुनरपि जननम
पुनरपि मरणं न च हा फेरा संसारी पुंडलीक गुरुपदान्नमितते पुंडलीक गुरुपदान्नमितते सर्वहि जानते। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। 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 बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की, परम सद्गुरु श्री गजानन महाराज की, श्रीमद सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव। जय जय रघुवीर समर्थ। शुद्ध बीजा पोटी 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 फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी देह वेचावा कारणी शुद्ध बीजा पोटी सर्वांगी सुंदर सर्वांग सुंदर सर्वांग सुंदर सर्वांग सुंदर चित्ती अमृताची वाणी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती
तुका म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती ताप दर्शने विश्रांती शुद्ध बीजा पोटी 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 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी संत तुकाराम महाराजांचा अभंग। या अभंगामध्ये तुकाराम महाराज मानवी जीवनामध्ये व्यावहारिक अर्थानं सुद्धा न टाळता येणारा असा एक सिद्धांत मांडत आहेत। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी। सामान्यतः नियम असा आहे की बीज जर चांगलं असेल तर चांगल्या बीजाला अंकुरही चांगला फुटतो। एक शेतकरी भरपूर मशागत केली, मेहनत भरपूर घेतली, चांगल्या प्रकारचं खतही त्या शेतामध्ये घातलं आणि सहसा जे आपल्या हातात नसतं तो पाऊसही त्या वर्षी चांगला पडला, कारण बाकी सगळं आपल्या हातात आहे, पाऊस काही आपल्या हातात नाही। आणि शेतामध्ये सगळ्यांच्या जोंधळ्याचे ताटबे जुळायला लागले, पण या शेतकऱ्याच्या शेतात काहीच उगवलं नाही। आता इतकी मेहनत केली, इतकी मशागत केली, इतकं चांगल्या प्रकारचं खत घातलं, पाऊसही चांगला पडला आणि तरी काहीही उगवू नये। हा बसला रडत त्या शेताच्या बांधावर। शेजारच्या शेतात ते शेतकरी आले आणि विचारलं, अरे काय झालं तुला रडायला? तर काय झालं म्हणजे का, तुमच्या शेतात चांगला जोंधळा आला आणि माझ्या शेतात काहीच उगवलं नाही आहे, तर रडू नाही तर काय करू? त्या शेतकऱ्याने विचारलं की काय पेरलं होतं? तो म्हणला काहीच पेरलं नव्हतं। तर काहीच पेरलं नसेल तर उगवण्याची अपेक्षा कशी काय करतोस? पेरावे ते उगवते, बोलिल्या सारिके उत्तर येते। समर्थ रामदास। पेरावं तेच उगवतं। ज्ञानदेवानी म्हटल्याप्रमाणे पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अर्कवृक्षा केळे केवी येती। त्यामुळे काहीच पेरलं नसेल तर काहीच उगवलं नाही याच्याबद्दल दुःख करण्याचं काही कारण नाही। हे जसं आहे तसंच चांगलं बीज पेरलं तरच त्याला चांगलं पीक येऊ शकतं। आणि म्हणून आपल्याकडे काही आचरणामध्ये नियम सांगितलेले आहेत, कोणाकडून काय मिळू शकतं ते सांगितलेलं आहे।
गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरण जे आपल्याला सांगितलं आहे त्याच्याबरोबर एकच पथ्य सांगितलेलं आहे आणि ते पथ्य म्हणजे समर्थ रामदासांनी सांगितलं तेच पथ्य त्यांनी सांगितलं आहे. सगळ्या संतांनी तेच पथ्य सांगितलेलं आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो. हा जो सदाचार आहे तो महत्त्वाचा आहे. सदाचार नसेल तर सगळे संत सांगतात त्या नामस्मरणाचा काहीही उपयोग नाही. सदाचार हा अटळ आहे, अपरिहार्य आहे. आपल्याकडे काही काही गोष्टी अशा या वंशानु येत असतात बरं का. काही गोष्टी आईकडून आपल्याला मिळतात, काही गोष्टी आपल्याला वडिलांच्याकडून मिळतात, काही गोष्टी समाजाकडून मिळतात, पण काही गोष्टी या स्वतःच कर्तृत्वानं मिळवाव्या लागतात. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरहा. शास्त्रकार म्हणाले की चारित्र्य शील हे आईकडून मिळत असतं. केवढी मोठी जबाबदारी आहे त्या वर्गावरती. सध्याच्या काळात तर ती फारच वाढलेली आहे, पण त्याच्यावरती बोलणंही धोक्याचं झालेलं आहे. तुम्ही तसं मग आम्ही असं का नाही, तर प्रत्येक गोष्टीला जर तुमच्यासारखं आम्ही व्हायचं झालं तर अवघड होईल. सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुरहा. वडिलांच्याकडून बुद्धिमत्ता मिळत असते. दातृत्वम वंशपुण्येनं. संबंध तुमच्या कुलामध्ये ज्या मानानं दातृत्व असेल त्या मानानं हाही जो नवीन जन्माला आला आहे तोही त्याच मानानं दाता ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या व्यक्तीकडून मिळत असतात. आणि म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. गोंदवलेकर महाराजांचा एक आवडता भगवद्गीतेतला श्लोक आहे. म्हणजे असं कोणी समजू नये की हा एकच श्लोक त्यांना आवडत होता का, बाकी कुठलेच श्लोक आवडत नव्हते का, असं काही नाही आहे. आता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधीला बसले तेव्हा त्यांनी आपल्यासमोर गीता उघडी ठेवलेली होती, पण तो अध्याय कोणता होता? 9वा अध्याय होता. मग आता 9वा अध्याय त्यांना आवडत होता म्हणजे पहिल्यापासून 8पर्यंत आणि 10व्यापासून 18पर्यंत त्यांना आवडत नव्हते असं समजायचं काय? शेवटी कुठंतरी एका ठिकाणी थांबावं लागतं की नाही. सकाळी सूर्याचा उदय झाला आणि म्हणून सगळीकडे दिसायला लागलं, सगळे रस्ते दिसायला लागले म्हणजे आपल्याला सगळ्या रस्त्यानं चालता येतं का? आपण कुठल्या तरी एकाच रस्त्याने जाऊ शकतो. सूर्यानं प्रकाश दाखवला आहे, ज्याला जिथं जायचं आहे तिथं त्यानं जावं, एवढ्यासाठी सूर्यानं उदार होऊन आपल्याला प्रकाश दिला आहे. त्याप्रमाणे संबंध गीता सगळ्याच संतांना प्रमाण आहे, शिरोधार्य आहे, आदर्श आहे. पण तरीही काही काही श्लोक त्यातले त्या विशिष्ट काळामध्ये त्या संतांनी त्या श्लोकावरती भर दिलेला आहे. गोंदवलेकर महाराजांना आवडणारा जो श्लोक आहे तो 8व्या अध्यायातला 8वा श्लोक. 8व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे. अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे तो. तुम्हाला परमेश्वर मिळवायचं आहे ना, रामराय तुमच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा तरी दिसावे असं निश्चितपणानं वाटतंय ना. हे जर निश्चित असेल तर गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही या मार्गानं जा. अभ्यास योगेन ततो. पहिली गोष्ट सांगितली अभ्यास योग. हा नुसता अभ्यास म्हणलेलं नाहीये, अभ्यास योग म्हटलंय. मुळात अभ्यास या शब्दाचा अर्थ काय? एकच
एकच गोष्ट वारंवार करणं म्हणजे अभ्यास. मला सांगा, परमेश्वरासाठी एक दिवस भजन करून चालेल का? पुरेल का? आपल्याला तर रोज करायला पाहिजे. महिन्याभराचं स्नान एकाच दिवशी करून चालेल का? फारच थंडी आहे, ती रोजच कुठे स्नान, गार पाण्याने राहू द्या, गरम पाण्याने स्नान करण्याचा कंटाळ येण्यासारखी थंडी आहे. गरम पाण्याचंही स्नान नको वाटतं. मग ते रोज करण्यापेक्षा महिनाभराचं स्नान एकाच दिवशी करून चालेल का? नाही चालणार. कुठं ते रोज स्वयंपाक करा, एकाच दिवशी भरपूर जेवाना, या गोष्टी नाही चालत. आणि आपण त्याच्याविषयी तक्रारही करत नाही. आपण रोज जेवतो, नुसतं रोज नाही, 3-3, 4-4, 5-5 वेळेला. आम्ही जेव्हा प्रवास करतो ना, तेव्हा आम्हालाच काहीतरी वाटत असतं की हे लोक काय म्हणतील आम्हाला. कारण आम्ही गाडीमध्ये बसलो की जिथे उतरणार तिथे गेल्यानंतर पुढचं काय ते. इथे इतर जे सहवासी प्रवासी असतात ना, ते येणाऱ्या प्रत्येकाजवळचं घेऊन खातात. खाऊ देत बिचारे, बिघडलं काय नाही. त्यांची आहे तेवढी पचवण्याची हिंमत. इतकंही खाणारे लोक आहेत. आणि आमचे तुकाराम महाराजांसारखे कधी आठवड्यातून एखाद्या दिवशी मिळाले शिळे तुकडे तर मिळाले, नाहीतर नाही. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान. प्रारब्धावरती भरवसा ठेवून तुकाराम महाराज प्रयत्नानं भगवंताचं भजन करत होते. तिथं प्रारब्ध लावलेलं नाही, लक्षात घ्या. प्रपंचाचा आणि परमार्थाचा असा सिद्धांत आहे की प्रयत्नानं परमार्थ करावा लागतो आणि प्रपंच हा प्रारब्धानं होत असतो. मी आपल्याला सांगतोय गीतेतल्या 8व्या अध्यायातला 8वा श्लोक. अभ्यास योगयुक्तेन योगसूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे. अभ्यास कसा करायचा आहे, नामस्मरण कसं करायचं आहे, किती वेळ करायचं आहे. सतु नैरंतर्य, निरंतर, म्हणजे अंतर पडू द्यायचं नाही आहे. नामस्मरण करत असताना अंतर पडू द्यायचं नाही आहे, म्हणजे निरंतरता. सत्कार सेविता, ते नामस्मरण कसं आहे, आदरानं घेतलं पाहिजे, मनापासून घेतलं पाहिजे, प्रेमानं घेतलं पाहिजे. दृढभूमी ही, तुम्हाला जर या परमार्थ मार्गामध्ये टिकायचं असेल तर अशा तऱ्हेनं हे नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. दीर्घकाळ आणि निरंतर. दीर्घकाळ आणि निरंतर या दोन शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे कालमर्यादा सांगितलेली नाही, फक्त दीर्घकाळ सांगितलेला आहे. 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष असं काहीही सांगितलेलं नाही आहे. मग किती दिवस करायचं? तुम्हाला जे साधायचं आहे ते साध्य साधेपर्यंत करत राहायचं. हे सगळं तेव्हाच साध्य होतं की या सगळ्या नामस्मरणानं, सत्कर्मानं आपलं अंतःकरण, आपलं मन, आपलं चित्त जेव्हा स्वच्छ होतं, शुद्ध होतं, निर्मळ होतं, तेव्हा मग त्या मनाला सांगावं लागत नाही की ते आता तू नामस्मरण कर म्हणून. मग ते करत राहतं. या चित्ताच्या संदर्भात, या मनाच्या संदर्भामध्ये शुद्ध करण्यासाठी नाना प्रकार सांगितलेले आहेत. तुम्हाला जर पश्चात्ताप झाला असेल तर तुमचं चित्त शुद्ध होऊ शकतं, पण तो पश्चात्ताप खरा असला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातली एक घटना आहे. एक गृहस्थ कर्नाटकातले, पण
गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला असे हे कर्नाटकातले गृहस्थ श्रीमंत होते. पण श्रीमंतीबरोबर नको असणारं व्यसन त्यांना होतं. ते कोणतं ते मी सांगत नाही. सांगितलं म्हणून बिघडत नाही, पण त्याची आवश्यकताही नाही, त्याच्याशी घेणं देणंही नाही. पण त्या व्यसनापायी ते श्रीमंत होते, ते दरिद्री झाले. आणि एक दिवस गोंदवलेकर महाराज गदगला भीमरावांच्याकडे होते, तिथं ते आले. गोंदवलेकर महाराज गदगला भीमरावांच्याकडे होते, तिथं ते गृहस्थ आले. गेटच्या बाहेर गेटच्या दाराशी बसले. मोठा श्रीमंत माणूस, पण तो गेटच्या दाराची बसलाय. आणि त्यानं आतमध्ये महाराजांना निरोप पाठवला की महाराजांना म्हणावं मी आत आलो तर चालेल का. महाराजांना निरोप मिळाल्याबरोबर महाराजांनी ताबडतोब आतून सांगितलं त्याला, ताबडतोब आत घ्या, आत यायला सांगा. त्याच्याकडून असं काही पाप घडलं होतं, मी जे आपल्याला म्हटलं त्याला व्यसन लागलं होतं, ते अशा प्रकारचं होतं की त्याला त्याची लाज वाटत होती की आता महाराजांच्या समोर जायचं कसं. महाराजांनी त्याने आत बोलावून घेतलं आणि त्यानं काहीही न विचारताना महाराजांनी सांगितलं, हे बघा, तुम्हाला खरंच तुम्ही जे केलं त्याचा पश्चात्ताप खरा होत असेल आणि जर तुम्ही सुधारणार असाल तर आत्तापर्यंत घडलेली सगळी पापं मी माझ्या मस्तकावर घ्यायला तयार आहे. तुम्हाला कोणत्याही पापाचा भोग भोगावा लागणार नाही, पण इथून पुढं तुम्हाला ते करता येणार नाही. यासाठी तुम्ही रामाच्या पायाला स्पर्श करून शपथ घ्या, मी तुमची सगळी पापं घेतो. भगवंतांनी दुसरं काय सांगितलं आहे हो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे महाराजांचं वाक्य त्या गृहस्थानं ऐकलं आणि ओक्साबोक्षी तो रडला आणि त्यानं त्या रामचंद्रांच्या पायावरती हात ठेवून शपथ घेतली आणि त्याप्रमाणे तो वागला. खरा पश्चात्ताप याच्यासारखं दुसरं कोणतंही प्रायश्चित्त नाही, पण तो पश्चात्ताप खरा असला पाहिजे. नाहीतर एका सिगारेट ओढणाऱ्या माणसानं मला सांगितलं, मी त्यात अवघड काय आहे सिगारेट सोडणं. सिगारेट सोडणाऱ्या माणसानं मला सांगितलं की सिगारेट सोडणं काय अवघड आहे, मी आत्तापर्यंत 50 वेळा सिगारेट सोडली आहे. काय कौतुक आहे, म्हणजे 50 वेळा सिगारेट सोडले म्हणून सांगितलं, म्हणून 50 वेळा घेतले हे नाही तो गरीब दळीत आहे. याला सोडणं म्हणत नाही, याला पश्चात्ताप म्हणत नाही, याला निर्लज्जपणा म्हणतात. सामान्यतः मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्याचं फळ हवं असतं आपल्याला, पण पुण्य कर्म करायला नको वाटतं. पापाचं फळ नको असतं, पण पाप मात्र आवर्जून करतो. तर 10वी 12वीमध्ये पहिला नंबर यावा असं वाटत असेल तर वर्षभर अभ्यास केलाच पाहिजे ना. तो केलाच नाही आणि नंतर नापास झाल्यामुळं जर आपण देवालाच दोष द्यायला लागलो तर तुकाराम महाराज तिथे येऊन सांगणार, तुका म्हणे आता देवा का रुसावे, तुका म्हणे आता देवा का रुसावे. तुका म्हणे आता देवा का रुसावे, तुका म्हणे आता देवा का रुसावे. मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, तुका म्हणे आता देवा का रुसावे. तुका म्हणे आता देवा का रुसावे, मनासे पुसावे काय केले. देवावरती रागावण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. आपण आपलं कर्म तपासलं पाहिजे.
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती, मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी. देवानं आपल्याला जी सगळी इंद्रिय दिलेली आहेत, केवढं भाग्य आहे आपलं. एखादं इंद्रिय जरी नसलं किंवा एखादं व्यंग असलं तरी मनुष्य जीवन हे कार्यक्षम ठरत नाही. देवानं आपल्याला 2 डोळे दिले, 2 कान दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, हे सगळं दिलं आपल्याला. हे कशासाठी दिलं? परमेश्वराच्या भजनासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी दिलं. सगळ्यात मानवी जीवनामध्ये प्रधान गोष्ट जर कोणती असेल तर ते एकमेव आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. तो भगवंत भेटावा. भगवंत भेटला पाहिजे. मुळात भगवंत भेटावा असं वाटणारे लोक किती असतात हाच संशोधनाचा विषय आहे. सगळ्या संतांची तक्रार जर आपल्या संदर्भात कोणती असेल तर ती एकच आहे. गोंदवलेकर महाराज स्वच्छ म्हणत असतात की सगळे आमच्याकडे येतात ते हिंग मिरची गिराईकं येतात. मला राम भेटवा असं कोणीच सांगत नाही, की जो त्यांना देणं सहज शक्य आहे, पण तो कोणी मागतच राहील. त्यासाठीच मनाला सवय लावायला हवी आहे, मनाला पटवून जायला हवं आहे. विषय हे प्रत्येक जन्मामध्ये आपण भोगत आलोच आहोत. मनुष्य देहातही तेच भोगत जर आपण आपलं आयुष्य वाया घालवलं तर कोणी सांगा पुन्हा पुढचा जन्म कोणता येणार आहे आपल्याला. निदान पुढचा जन्म मनुष्याचा येईल आणि राहिलेलं जे काही आहे ते पुढच्या जन्मात करता येईल इतपत तरी आपली तयारी व्हायला हवी. आणि ती तयारी व्हायची असेल तर त्यासाठी एकच भगवंताचं नामस्मरण. कलियुगामध्ये कलयुगे कलमश मानसानां अन्यत्र धर्मे खलु नाधिकारः रामेति वर्णद्वयमादरेण सदा स्मरन् मुक्तिमुपैति जन्तुः. भगवान रामचंद्रांच्या तोंडातला श्लोक आहे हा. प्रभू रामचंद्रांनी सांगितले की कलयुगे कलमश मानसानां अन्यत्र धर्मे खलु नाधिकारः. पापी माणसाच्या उद्धारासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे राम 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 म्हणत राहणं. अन्यत्र धर्मे खलु नाधिकारः. कलियुगामध्ये दुसरं काहीही नाही. कलियुगामध्ये फक्त रामनाम. आणि हे शेवटी जेव्हा एखाद्या व्यक्तीला घेऊन जात असतात तेव्हा ते म्हणत असतात तर रामनाम सत्य आहे. आता हे जर खरं असेल तर ते जाणारे येणारे जे म्हणतात त्यांनी तरी आयुष्यभर म्हटलं पाहिजे की नाही. पण तो जो गेलेला असतो तो जाताना त्याला ऐकवतात. काही उपयोग नाही आहे. किती विरोधाभास आहे. हे जर आपल्याला पटलं ना, पण नुसतं पटतं बहुतेक सगळं. कीर्तन ऐकत असताना, प्रवचन ऐकत असताना काही काही वेळेला असे काही भाव चेहऱ्यावरती उमटतात की असं वाटतं की ह्या आता हा निश्चितपणानं संसारात अडकणार नाही. आता ह्याला पश्चात्ताप झाला, याला खरं कळलंय असं वाटतं. पण मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर पहिल्यापेक्षा जास्त गोडी घेऊन तो संसारातच रमत राहतो. आणि म्हणून तर रामदासांनी प्रश्न विचारला, निरूपणी ते सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता जी सवेची जाते.
काय करू रे क्रिया घडेना, तुझवीण रामा मज कंठवेना. हे आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत, त्या सगळ्या त्रुटी या संतांनी आपल्या शब्दातून मांडून ठेवलेल्या आहेत. मन हे गोंदवलेकर महाराजांच्या जीवनामध्ये मनाला अपरंपार महत्त्व आहे. का? मन हे भगवंताची विभूती आहे. इंद्रियाणां मनश्चास्मी. भगवंतांनी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये जो विभूती योग सांगितला आहे, त्याच्यामध्ये मन हे माझी विभूती आहे. आता मन हे जर भगवंताची विभूती असेल तर खऱ्या अर्थानं ते आपल्याला त्यानं सहाय्य केलंच पाहिजे. आणि खरं सांगू, मुळात मन तमोगुणी नाही, रजोगुणी नाही. मुळात मन हे सत्वगुणीच आहे. सत्वम मनः. आयुर्वेदामध्ये वर्णन केलं आहे, मुळात मन हे सत्वगुणीच आहे, पण अनेक जन्माचे रजोगुणी तमोगुणी संस्कार त्याच्यावरती झाल्यामुळे आता ते आपल्याला जे मन मिळालं आहे ते आता आपल्याला ऐकतच नाही आहे. ते ऐकेन असं झालं आहे. ते ऐकावं असं वाटत असेल, ते शुद्ध व्हावं असं वाटत असेल, ते पवित्र व्हावं असं वाटत असेल, तर त्यासाठी रामनामासारखा दुसरा रामबाणच उपाय दुसरा कोणताही नाही. हे रामनाम घ्यावं, सदाचारानं राहावं, मन निर्मल करावं आणि भगवंताचे होऊन जावं, याच आशयानं मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे, शुद्ध बीजा पोटे, फळे रसाळ गोमटी. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जगन्नाथ पंडित तेलंगण आंध्र प्रदेशामध्ये जन्माला आले. अग्निहोत्री घराण्यामध्ये यांचा जन्म. विद्वान होते, बुद्धिवान होते, चतुर होते. पोट न सुटलेले मल्ल होते, पहिलवान होते. घरात दारिद्र्य होतं, कारण वडील अयाचित वृत्तीने राहत होते.
ही परिस्थिती बदलली पाहिजे असं जगन्नाथांच्या मनामध्ये आलं. हे जगन्नाथ पंडित ज्या राज्यामध्ये राहत होते तो राजा अत्यंत कंजूष होता, कृपण कंजूष होता. काही माणसं किती कृपण कंजूष असतात. एका रात्री एक दाम्पत्य झोपलं. मोबाईल बंद करा कुणाचा तो. रात्री 2 वाजले आणि पतिदेवांना जाग आली. जाग आली म्हटल्यापेक्षा सुद्धा ते उठले आणि पत्नीला म्हणे, अगं उठ. आता ती बिचारी सगळं आवरून उशिरा झोपलेली, तिला झोपू द्यावं ना. पण याला कसला तरी आनंद झाला होता आणि तो व्यक्त करायचा होता, तिच्याजवळ शेअर करायचा होता. आणि म्हणून त्याला उठाला, उठ. ती घाबरत घाबरत उठली. विचारलं, काय झालं? काय झालं म्हणजे काय सांगू तुला? अगं मला स्वप्न पडलं. तुम्हाला स्वप्न पडलं म्हणून मला उठवलं? अगं मला कोणतं स्वप्न पडलं माहीत आहे? स्वप्नामध्ये माझ्या दाराशी एक याचक आला आणि तो मला म्हणाला, एक पैसा द्या. आणि त्या स्वप्नामध्ये मी त्याला पैसा देण्यासाठी कडोसरी मोकळी केली. आता ती जी धोत्राची कडोसरी असते ना, तिचा गुंता झाला ना तर धोत्राचा पंचा होतो. ते गाठ मारून धोतर नेसणाऱ्यांना ते कळणार नाही की परंपरागत त्या पद्धतीनं धोतर नेसलं म्हणजे त्याची कसोटी आपल्याला लागते. त्यानं तो पैसा काढला. आपल्या पत्नीला तो सांगतोय आणि काय सांगू तुला म्हणाले, मी तो पैसा त्या याचकाला देणार एवढ्यात माझ्या पूर्वजांचं पुण्य फळाला आलं. मी जागा झालो, नाहीतर तो पैसा गेला असता. स्वप्नात पैसा गेला असता याचं त्याला एवढं दुःख आहे. प्रत्यक्षात गेल्यानंतर किती होईल. अशी माणसं काही कंजूस असू शकतात. आता असा जर राजा असेल तर त्या राजाकडे जाऊन या जगन्नाथाला काय मिळणार आहे? जगन्नाथाला त्या राजानं अपमानित केलं, उपहासित केलं. अशा वेळेला त्या जगन्नाथानं त्या राजाला सांगितलं, राजा तू श्रीमंत असशील, तू सत्ताधीश असशील, तुला त्याचा गर्व झाला आहे. मी विद्वान सम्राट आहे, तुला धनाचा गर्व असेल, मला माझ्या विद्येचा अभिमान आहे. हा चाललो म्हणाले. आणि त्यांनी आपल्या विद्वत्तेलाच सांगितलं, हे विद्ये काही काळजी करू नकोस. असं आहे, आपल्याला जी गोष्ट दुसऱ्याला दाखवायची आहे ती गोष्ट त्याला जर आवडणार नसेल आणि तो जर त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देणार नसेल तर त्याला दाखवण्याच्या सारखं दुसरं कोणतंही अपमानास्पद असत नाही. आणि म्हणून या कविवर्गामध्ये एक प्रार्थना केलेली आहे, अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिक 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 इतर तापस हे चतुरानना वितरतानी सहे चतुरा. कितीही दुःख झालं तरी चालेल पण अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिक मालिक मालिक. ज्याला त्याच्यामध्ये गती नाही आहे अशा समोर जर आपण एखादी गाणं म्हटलं, एखादं कवित्व म्हटलं आणि त्याच्यावरती त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर जो अपमान होतो ना, त्या अपमानासारखं दुसरं दुःख नसतं. तेव्हा त्या जगन्नाथ पंडितांनी त्या विद्येला सांगितलं, हे विद्वत्ते तू चिंता करू नको, तुला न्याय मिळेल. आणि हे जगन्नाथ पंडित नर्मदा ओलांडून जयपूरला आले. जयपूर संस्थानच्या राजानं या जगन्नाथांना आश्रय दिला.
पण जगन्नाथांच्या विद्वत्तेला तेवढासा आश्रय पुरेसा नव्हता. कारण त्यांची विद्या सामान्य नव्हती हो, असामान्य विद्वान होते जगन्नाथ पंडित. आता हे जे जयपूर संस्थान होतं ते दिल्लीच्या शहाजहाच्या राज्याचं एक मांडलिक राज्य होतं. आता मांडलिक राज्याच्या मर्यादा असतात. जगन्नाथ पंडितांना संस्कृत भाषा ही विश्वभाषा व्हायला हवी अशी तळमळ होती. एकेकाळी खरंच सबंध जगामध्ये ही संस्कृत भाषा होती, सबंध जगामध्ये संस्कृत भाषा होती. आता अलीकडे कुठेतरी असं कधीतरी ऐकायला मिळतं की संस्कृत भाषा बोलता आली पाहिजे. पण संस्कृत भाषा बोलण्यापूर्वी आपल्याला मराठी पण चांगलं यायला पाहिजे. खरं सांगू, मराठी भाषा जर कोणी बिघडवली असेल तर ती मराठी माणसानंच बिघडवलेली आहे. हे कटू सत्य आहे. काय ते बोलतात, संस्कृत भाषा जर जाणून घेतली नाही तर वाटेल ते अर्थ केले जातात हो. आपल्याकडे कुटुंब नियोजन होतं, वेद काळापासून आहे, पण ते कोणत्या प्रकारचं होतं माहीत आहे का? 8 या 10. आणि म्हणून आपल्याकडे आशीर्वाद देण्याची काय पद्धत होती? अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणि वेदामध्ये एक मंत्र आलेला आहे, दशास्यां पुत्रा नाधी पतिमेकादशं कृधी. 10 पुत्र जन्माला घाल. वेदानं आज्ञा दिलेली आहे, वेदानं आदेश दिलेला आहे, 10 पुत्र जन्माला घाल आणि 11वा मुलगा पतीला मान. वेदाची आज्ञा आहे. आता हे परवडेन असं झालं म्हणून मग एकेकाळी हम दो हमारा दो असं होतं. आता हम दो हमारा एक. आता तेही परवडेन असं झालेलं आहे. आता हम दो बस. याच्याही पुढं मजल गेलेली आहे तर लग्नच नको म्हणतात. तर याच्यापेक्षा प्रगती काय व्हायची? पोटी कन्यापुत्र होतील सात्विक तयाचा हरिख वाटे देवा असं तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला जर सात्विक मुलगा झाला तर परमेश्वराला आनंद होतो. आणि इथं लग्नच नको म्हणतायत. या जगन्नाथ पंडितांच्या जवळची असणारी विद्वत्ता होती. ती विद्वत्ता प्रकट होण्यासारखं काहीतरी घडायला हवं होतं आणि ते एक दिवस घडलं. काय घडलं? हिंदू वेद शास्त्री पंडितांनी हिंदू वेद शास्त्र पंडितांनी करबारी मम यावे. हिंदू वेद शास्त्र पंडितांनी दरबारी मम यावे. यवन जरी भायचे नसे तरी, यवन जरी भायचे नसे तरी वादविवाद करावे, वादविवाद करा. दिल्लीच्या शहाजहाननं फरमान काढलं, जे कोणी हिंदू वेदशास्त्र पंडित असतील त्यांनी आमच्या काजीबरोबर येऊन वाद करावा. आणि जर तो वाद करण्यासाठी आला नाही तर जबरदस्तीनं बाटवलं जाईल, धर्मांतर केलं जाईल. असं फरमान निघालं. आणि ते फरमान काशी, प्रयाग, जगन्नाथपुरी, तिरुपती, पैठण, नाशिक, पुणे अशा ठिकाणी ते फरमान आलं. विद्वानांनी ते फरमान बघितलं आणि हे तथाकथित विद्वान घाबरले. आता कसं व्हायचं?
वाद करण्यासाठी आला नाही तर बाटवलं जाईल, म्हणजे आला नाही तरी बाटवलं जाईल. आणि वाद केल्यानंतर त्यात पराजित झालो तर त्याहूनही काही. सगळे विद्वान एकत्र जमले, सगळे विद्वान एकत्र जमले, वैदिक एकत्र जमले, शास्त्री एकत्र जमले, पंडित एकत्र जमले आणि विचारमंथन सुरू झालं. विचारमंथन सुरू झालं. आपण यावेळेला ठामपणानं उभं राहिलं पाहिजे. तुम्ही राहता का? नाही नाही, मी तुमच्यासाठी म्हटलं. काय करायचं? आणि असा विचार चालू असताना सगळ्यांना एकच नाव आठवलं. मग त्या आठवण विद्वान जगन्नाथ चरयान. मग त्या आठवण विद्वान जगन्नाथ जाऊ शरण. पाठवूया लागी पाठवूया तोच देई आव्हान. जाऊया शरण. सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं आणि ते म्हणजे जगन्नाथ पंडित. त्यानं जर आव्हान दिलं तर तो निश्चित विजय मिळवेल. आणि मग ही सगळी मंडळी जगन्नाथांच्याकडे आली. जगन्नाथ पंडितांनी या सगळ्यांचं स्वागत केलं. का येणं केलं? शास्त्रीय पंडितांनी जगन्नाथ पंडितांना सांगितलं, पंडितजी, दिल्लीहून फरमान आलाय. वेदशास्त्रावरती वादविवाद करण्यासाठी शहाजहाननं आपल्या दरबारात बोलावलंय. आमच्यापैकी कोणीही ते आव्हान स्वीकारू शकत नाही. आमची तुम्हाला विनंती आहे, जाऊनी काजीस पराभवावे. जाऊनी काजीस पराभवावे. जाऊनी काजीस पराभवावे. जाऊनी काजीस पराभवावे. ज्ञान वैभवा त्या दावावे. ज्ञान वैभवा त्या दावावे. जाऊनी काजीस पराभवावे. तूच आम्हाला एक चित्राता. तूच आम्हाला तूच आम्हाला एक चित्राता. तूच आम्हाला एक चित्राता. धर्मांतरा तू देवाच वावे. धर्मांतरा तो देवाच वावे. जाऊनी काजीस पराभवावे. जाऊनी काजीस. जाऊनी काजीस. जाऊनी काजीस पराभवा. महाराज, आपल्या विषयीचा आम्हाला विश्वास आहे की त्याचं आव्हान तुम्हीच स्वीकारू शकता. आम्हा सर्वांना तुम्हीच आता या धर्मांतरांतून वाचवू शकाल. हे ऐकल्यानंतर जगन्नाथ पंडितांनी सांगितलं, शास्त्रीजी, ते फरमान वाचल्यानंतर माझ्याही मनात तोच विचार आला होता. पण एकच अडचण आहे. कोणती? त्या काजीला संस्कृत येत नाही आणि मला उर्दू येत नाही. जर थोडा अवधी मिळेल, थोडासा अवधी मिळेल तर त्या अवधीमध्ये मी उर्दू शिकेन, अरबी भाषा शिकेन आणि मग मी त्याला आव्हान देईन. नक्की? हो नक्की. चला म्हणाले. आणि हे सगळं मंडळ दिल्लीला शहाजहान बादशहाच्या दरबारात. बादशहा, तुमचं फरमान आम्ही वाचलं, परंतु त्याची कार्यवाही होण्यासाठी आम्हाला काही
मुदत वाढवून मिळायला हवी आहे. बादशहानं काजीला विचारलं, हिंदू पंडित मुदत वाढवून मागतायत, काय सांगू त्यांना? तो काजी म्हणाला, मुदत वाढवून द्या. मुदत देऊ? काजी म्हणाला, मी तुम्हाला खाजगीत सांगतो म्हणाला. काजी बादशहाला म्हणाला, खाजगीत सांगतो. रामो हरी करी भोबृत एवढंच पाठ करायला मला 7 वर्ष लागली. भानु कष्टाच्या चंद्रमाहा हे अजून पाठ व्हायचंच आहे. ते मुदत मागताय ती इष्टापत्ती आहे, द्या त्यांना मुदत. आणि मग बादशहानं पंडितांना सांगितलं, पंडितजी आम्ही उपकार बुद्धीनं कृपावंत होऊन तुम्हाला 1 वर्षाची मुदत देत आहोत. आजपासून 1 वर्षानं बरोबर आमच्या दरबारामध्ये हजर व्हा. आणि अशी मुदतवाढ मिळाल्याबरोबर जगन्नाथ पंडित आपल्या देवघरामध्ये आले आणि देवासमोर बसून त्या देवाला हात जोडले, आणखी प्रार्थना केली. हे जगदीशा वाचवी धर्म तुझा रे, हे भाषे विन खुजा रे. हे जगदीशा वाचवी धर्म तुझा रे, मी भाषे विन खुजा रे. मम श्रेष्ठ असे तत्वज्ञान जुरे रे, ते पटविन त्या यवनारे. हे मम श्रेष्ठ असे तत्वज्ञान जुने रे, ते पटविन त्या यवनारे. परमेश्वरा, तू धर्माचा प्रभू आहेस. धर्मस्य प्रभुरच्युतः. माझ्या धर्माची तुला हाक आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे तुझं ब्रीद आहे, हे तुझं आश्वासन आहे. तुझ्या कृपेनं माझ्याजवळ धर्मज्ञान आहे, परंतु ते मांडण्यासाठी त्यांची भाषा मला अवगत नाही आहे, ते मला शिकवणार नाहीत. परमेश्वरा, आपण मनात आणलं तर अशक्य असं काहीही नाही. माझी आपल्याला विनंती आहे, मी माझ्या धर्माचं तत्त्वज्ञान त्यांच्या धर्मासमोर मांडीन आणि विजय मिळवीन आपल्याच कृपेनं, पण मला त्यांची भाषा यायला हवी आहे. आपणच मला यातून काय तो मार्ग दाखवा. असं म्हणून जगन्नाथ पंडितांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला आणि घराबाहेर पडले. रस्त्यानं जाताना रस्त्याच्या कडेला एक पडकी जुनी मशीद होती आणि त्या मशिदीच्या पायरीवरती एक म्हातारा मौलवी बसलेला होता. मौलवी फकीर बसलेला होता. जगन्नाथ पंडितांचं लक्ष त्या मौलवी फकीराकडे गेलं ते त्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या गीतेतल्या श्लोकामुळं. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. यवन मौलवीच्या मुखातून गीतेचा श्लोक जगन्नाथ पंडितांनी ऐकला आणि ते त्या मौलवीच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर त्या मौलवीनंच यांना विचारलं, कौन हो तुम, कोण आहेस तू? जगन्नाथ पंडितांनी आपला परिचय करून दिला आणि आपण केलेली प्रतिज्ञा सांगितली काजीला जिंकण्याची. आणि काहीतरी आशादायक वाटल्यामुळं विचारलं, महाराज मला आपण उर्दू शिकवाल, मला आपण अरबी शिकवाल? तो फकीर म्हणाला, बस माझ्यासमोर तेवढ्यासाठीच आलो मी इथं. मी आलो तुझं शिकवाया, मी आलो तुझं शिकवाया.
मी आलो तुझ्या शिकवाया, मी आलो तुझ्या शिकवाया. नको घालवू समय वाया, नको घालवू समय वाया, आलो तुझ्या शिकवाया, मी आलो तुझ्या शिकवाया. ऐकून या हे जगन्नाथ ते, ऐकून या हे जगन्नाथ ते, सादर त्याला झाले नमिते, सादर त्याला झाले नमिते. बैसून या त्याच्या पुढती ते, बैसून या त्याच्या पुढती ते. प्रारंभिती उर्दू पाठ घ्याया, प्रारंभिती उर्दू पाठ घ्याया, आलो तुझ्या शिकवाया, मी आलो तुझ्या शिकवाया, आलो तुझ्या शिकवाया. बस माझ्यासमोर, वेळ वाया घालवू नकोस. क्षणक्षः कणशः विद्या. जगन्नाथ पंडितांना आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का बसला. यवन मौलवी मला यवनांच्यावरती विजय मिळवण्यासाठी उर्दू शिकवणार? खरोखरच सर्व धर्म समभावी दिसतोय. सर्व धर्म समभाव हे तत्व ज्यांनी स्वीकारलं आहे त्यांना त्याचं कळलेलं नाही आहे. गुलाबराव महाराजांच्याकडे एक गृहस्थ आला आणि तो गुलाबराव महाराजांना म्हणाला, सगळे धर्म जर चांगलेच आहेत तर मग मी दुसऱ्या धर्मात गेलो तर बिघडलं कुठे? हे कुणाला विचारलं आहे? गुलाबराव महाराजांना विचारलं आहे. गुलाबराव महाराजांच्या समोर कोणीही टिकत नसे बोलण्यात, असे विलक्षण बुद्धिवान होते. एका बाजूला संत होते, एका बाजूला अशा तऱ्हेने बुद्धिवान तर्क विद्या पंडित होते. तो म्हणला, सगळे धर्म चांगलेच आहेत तर मग मी दुसरा धर्म स्वीकारला, बिघडलं कुठे? गुलाबराव महाराजांनी विचारलं, सर्व धर्म चांगले हे नक्की ना? म्हणलं, नक्की म्हणजे तुम्हीच सांगा म्हणाले. सगळे धर्म चांगले असतील, आता सगळे धर्म चांगले असतील तर मग तुझा धर्म त्यात नाही का? तुझा धर्म त्यात नाही का? तो चांगला नाही का? मग तो जर चांगला आहे तर दुसऱ्या धर्मात जाण्याचं कारण काय? स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. कोण काय केव्हा कशी शंका घेईल सांगता येत नाही बरं का. एक गुरुजी होते, 4 वर्ष गीता शिकवली विद्यार्थ्याला. 4 वर्षामध्ये कोणीही शंका म्हणून विचारली नाही. गुरुजींना आश्चर्य वाटलं की 4 वर्षात एकाही विद्यार्थ्याला एकही शंका विचारू नये. काय प्रकार आहे? म्हणजे सगळी गीता समजली की काहीच समजलं नाही, यातलं काहीतरी एक शक्य आहे. पण यानेच एक दिवस विद्यार्थ्यांना विचारलं, बाळांनो, इतकी वर्ष माझ्याकडे तुम्ही गीतेचा अभ्यास करतात, सगळं समजून घेतात, कुणालाच शंका आली नाही का? एक विद्यार्थी म्हणाला, गुरुजी मला एक शंका आहे. विचार. सर्वोपनिषदो गावो दो गद्धो. हे 2 गद्धे काऊन आहे? त्या गुरुजींनी कपाळावर हात मारून घेतला आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं, हे 2 गद्धे तुला माहीत आहेत? पहिला तू आणि तुला शिकवणारा मी दुसरा.
दुसरं काय उत्तर देणार म्हणाले. अरे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना असं वचन येते, तू दो गद्धा करून टाकलंस. तेव्हा संस्कृत भाषेमध्ये कोण कसा अर्थ लावील आणि कसा प्रटविचारेल सांगता येत नाही, आणि म्हणून मुळातून वाचावं लागतं. मी नेहमी सांगत असतो की कादंबऱ्या वाचून महाभारत हे सत्य मानू नका. व्यासांचं महाभारत वाचा, वाल्मिकींचं रामायण वाचा. या जगन्नाथाला शिकवण्यासाठी त्या मौलवीच्या वेशात साक्षात जगन्नाथ आले होते, आणि उर्दू भाषेचं ज्ञान अध्ययन सुरू झालं. 4 महिन्यामध्ये उत्तम बोलता यायला लागेल जगन्नाथ पंडितांना. अवघड काय होतं? ज्यांना वेद पाठ करता येतात त्यांना अवघड या जगात काहीच नसतं बरं का. जगामध्ये वेद पाठ करण्यासारखं दुसरं काहीही अवघड नाही, आणि वेद ज्यांना कंठस्थ करता आले त्यांना जगातलं दुसरं काहीही पाठ करणं अवघड नाही. 4 महिन्यामध्ये उर्दू भाषेनं समृद्ध झाले. सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं, सत्कार केला, अभिनंदन केलं. वैदिकांनी आशीर्वाद दिला, आणि जेव्हा ते जगन्नाथ पंडित त्या काजीबरोबर विजय मिळवण्यासाठी त्याच्याबरोबर वाद करण्यासाठी निघाले, तेव्हा जाताना ते म्हणाले, भूदेव त्या काजीबरोबर वाद करण्यासाठी जातो आहे, परंतु स्वतःच्या बापालाही बाप न म्हणणाऱ्यांच्या समोर मी जातो आहे. कोणत्या प्रसंगी वाममार्गाचा प्रयोग माझ्यावरती करतील सांगता येणार नाही. मग त्याचा प्रतिकार करण्यासाठी मलाही वाममार्गाचा स्वीकार करावा लागला तर तुम्ही मला दोष देऊ नका, एवढीच माझी विनंती आहे. असं सांगितलं, आणि जगन्नाथांची पालखी दिल्लीमध्ये आली. बादशहाला बातमी गेली, आणि तयारी झाली. वादसभेची तयारी झाली. सगळी मंडळी आपापल्या स्थानावरती विराजमान झाली, आणि आता पंच कुणाला नेमायचं याविषयी वाद सुरू झाला. ते म्हणाले औरंगजेबाला पंच नेमा, म्हणजे मग काही झाले तरी विजय आपलाच. पण प्रतिपक्षानं त्याला विरोध केला आणि मागणी केली की दाराला युवराज दाराला पंच करा. आणि त्याप्रमाणे युवराज दारा पंच ठरला, आणि त्या युवराज दाराच्या साक्षीनं वाद झाला सुरू. साक्षी असे दारा हो, वाद झाला सुरू, साक्षी असे दारा. वाद झाला सुरू, साक्षी असे दारा. काजी बदला ते माय धरणी तारा, काजी बदला दे माय धरणी तारा. जगन्नाथे कौशल्य प्रगट केले, जगन्नाथे कौशल्य प्रगट केले. यवन मौलवी निस्तेज सर्वदा रे, यवन मौलवी निस्तेज सर्वदा. वाद सुरू झाला. जगन्नाथ पंडितांनी आपल्या बुद्धिमत्तेनं त्या यवन काजीला दे माय धरणी थाय म्हणायला लावलं. सगळे निरुत्तर झाले, पण पराभव मान्य करण्याची सवय नव्हती. पराभव मान्य करण्यासाठी सुद्धा अंतःकरण विशाल असावं लागतं. ती सवय नव्हती. काजी भडकला. भडकलेल्या काजीनं बादशहाला सांगितलं, खाविंद, बुद्धिमत्ता हा आपला प्रांत नाही, वादविवाद हा आपला प्रांत नाही. आपण क्रौर्य दाखवलं पाहिजे, आपण हातात शस्त्रच घेतलं पाहिजे. अहो पण हातात शस्त्र घेतलं तर तो दारा आड येईल,
आणि जगन्नाथाला जिवंत सोडलं तर जादबाई बिथरतील. काय करायचं? दारानं निर्णय दिला होता जगन्नाथ विजयी झाले आहेत म्हणून. दारा हा शहाजहानचा मुलगा, त्यानं निर्णय दिलाय जगन्नाथ विजयी झाले आहेत. या भडकलेल्या काजीनं सांगितलं, बादशहा एकच उपाय आहे, एकच उपाय आहे. कोणता? जगन्नाथाला प्रलोभन दाखवून वश करणं. त्यांना वाजवायची प्रचंड हौस आहे, मलाही म्हणण्याची हौस आहे. पण त्यांनी मला काल सांगितले 6:30च्या पुढं जाल तर खबरदार. अजून मला एक कीर्तन इथं बहुतेक करायचं आहे, त्यामुळं तिकडे मला घड्याळाकडे बघायला हवं आहे. भरपूर गाणी आहेत त्याच्यामध्ये. आणि खरं सांगू का, हे पहिल्यांदाच या ठिकाणी मी करतो आहे. मी एकच मार्ग आहे जगन्नाथाला वश करून घेणं. बादशहा, तुमची मुलगी लवंगी, तुमची मुलगी लवंगी, तिचं प्रलोभन जर त्याला दाखवलं तर तो पाघळल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्र पराशरांसारखे अधःपतित झाले असं त्यांच्या पुराणात वर्णन आहे. म्हणजे त्या लोकांनी सुद्धा आपला अभ्यास केला आहे बरं का पुराणांचा. आपण करतो की नाही माहीत नाही मला, पण त्यांनी केला आहे. हा, विश्वामित्र ऋषी होता आणि जगन्नाथ तर सामान्य आहे, त्याला जिंकणं काही अवघड नाही आहे. त्या मूर्ख काजीला विश्वामित्र तेवढा दिसला, आमचे शुकाचार्य त्याला दिसले नाहीत. आमचे शुकाचार्य तपश्चर्येला बसले. आणि काय आहे, तपश्चर्येला बसला ना की तिकडे इंद्राला हादरे बसतात, त्याला कापरं भरतं, त्याला वाटतं हा आपला स्थान घेणार. मला सांगा, तपश्चर्या करून दुसरं काही मिळवता येत नाही का? पण ते जसं रस्त्यानं जाणारं ते कुत्रं असतं ना, ते त्याच्या तोंडात हाडूक असतं. ते सगळंच असताना त्याच्या शेजारून एखादा ब्राह्मण जरी सोहळं नेसलेला, आता ही सोहळं नेसलेला ब्राह्मण हे शब्द जरा अपरिचित वाटतील तुम्हाला, हे सगळं आता इतिहास जमा व्हायला लागलं बरं का. पण तो सोहळं नेसलेला ब्राह्मण जरी गेला तरी त्याच्यावरती ते कुत्रं भास्कन ओरडतं, त्याला वाटतं हा आपल्या तोंडातलं हाडूक घेणार. तसं त्या इंद्राला वाटलं हा शुकाचार्य तपश्चर्येला बसलाय म्हणजे माझं स्थान घेणार. आणि म्हणून त्या शुकाचार्यांना त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी रंभा नावाची अप्सरा पाठवली. सगळ्यात चांगली अप्सरा, अतिशय चांगली म्हणे. ती अप्सरा त्या शुकाचार्यांच्या समोर आली. शुकाचार्य डोळे मिटून तपश्चर्या करत होते. ती त्यांच्या समोर आली, नाच नाच नाचली, त्या पायात गोळे आले, इतकी नाचली. आणि पण या नाचण्याचा परिणाम त्या शुकाचार्यांच्यावरती काही झाला नाही. ते डोळे मिटून तसेच बसलेले होते. शेवटी ही रंभा त्याच्या जवळ गेली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, तरीही त्याने डोळे उघडले नाहीत. पण डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये त्याला वाटलं कोणीतरी खांद्यावरती पाल सरडा पडलं. आणि म्हणून त्याने ते झटकण्यासाठी झटकलं तर तिचा हात जायबंदी झाला, त्या रंभेचा हात जायबंदी झाला. आणि ती किंचाळली तेव्हा याने डोळे उघडले. समोर बाई, त्याने हात जोडून विचारलं, कोण तुम्ही? चुकून इथं आलात का? कशासाठी आलात? कुठे जायचं आहे तुम्हाला? तर अगोदर तिचा हात दुखत होता, त्यातून त्यानं हे निरागसपणाने वेडगळ विचारलेले प्रश्न तो प्रभावित झालाच नव्हता. तरीही ती उसना अवसान आणून म्हणाली, अरे अरे इथं असा उदास बसून काय करतोयस? त्याला माझ्याबरोबर चल, काय मज्जा असते माहिती आहे का? मार्गे मार्गे नूतनं चाम्रखंडम खंडे खंडे कोकिनालां विरावः रावे रावे मन्मथः पंचबाणः बाणे बाणे मन्मथः पंचबाणः. माझ्या मार्गानं ये, काय मजा आहे तुला सांगू. आंब्यांच्या झाडाची दाट झाडी आणि त्या झाडावरती बसलेले ते कोकिळ उत्तेजक स्वरात आलाप करत असताना
तरुण तरुणींनी एकमेकांच्या विषयीचा अबोला धरला होता तो सोडून दिलाय त्यांनी. सगळीकडे मदनाचं साम्राज्य पसरलंय. चल माझ्याबरोबर. हे ऐकल्याबरोबर तो शुकाचार्य त्या रंभेला म्हणाला, रंभे मी वेडा नाही, तू खुळी आहेस. तुला जे वर्णन केलेलं सुख वाटतं ना ते सुरुवातीला सुखावं वाटलं तरी शेवट त्याचा दुःखात होतो. त्यापेक्षा तूच माझ्याबरोबर चल, काय आनंद असतो तो बघ. ती म्हणाली, तू मेडिकल स्टुडंट आहेस, तुला अजून आमच्यातलं काही कळलेलं नाही आहे. अरे मी रंभा म्हणजे काय वाटलं तुला? अरे माझ्या शरीरामध्ये तुमच्यासारखं रक्तमांस नाही, माझ्या शरीरात दूध आणि कापूर आहे. हे ऐकल्याबरोबर ते शुकाचार्य म्हणाले, हे जर तुझं म्हणणं खरं असेल तर तुला माझ्याकडे यायला उशीर झाला आहे. म्हणजे काय? नाही, मी माझ्या आईच्या गर्भात प्रवेश करण्यापूर्वी जर तू मला भेटली असतीस तर तुझ्या पोटी मी जन्म घेतला असता. असं हे वैराग्य सम्राट शुकाचार्य त्या काजीला दिसले नाहीत. त्यानं सांगितलं की विश्वामित्र दास झाला, त्याला प्रलोभन दाखवल्यामुळं मेनकेनं त्याला दास केलं. त्याप्रमाणे हा जगन्नाथ पंडितही तुमच्या मुलीचं आमिष दाखवलं तर जगन्नाथ पंडित दास होईल. आणि निश्चित झालं की बादशहाच्या मुलीचं लवंगीचा डोस या जगन्नाथाला द्यायचं निश्चित झालं. आणि हे जगन्नाथाला दारानं सांगितलं. हे जगन्नाथाला दारानं सांगितलं. जगन्नाथ पंडित दारा म्हणाला, लवंगी तुम्हा येत फुलवावयाला. पंडितजी, बादशहाची लवंगी नावाची अप्सरेपेक्षा सुंदर असणारी मुलगी तुम्हाला फुलवण्यासाठी येणार आहे. तुम्हाला बुद्धिबळाच्या खेळासाठी आमंत्रण मिळणार आहे. मला जे सांगावंसं वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता काय करायचं आहे ते तुम्ही पहा. जगन्नाथ पंडित सांगितलं काही चिंता करू नका, बघतो काय करायचं ते. तुम्हाला भरपूर धन्यवाद देतो म्हणाले. आणि जगन्नाथ पंडितांना बुद्धिबळाच्या डावाचं आमंत्रण मिळालं. दोघांचा डाव मांडला गेला. लवंगीला सांगितलं गेलं की जगन्नाथाला भुलवायचं आहे, त्याला आकर्षित करायचं आहे. तिला इतका आनंद झाला, कारण ते जे वाद चालला होता त्या वादाच्या वेळेला त्या जगन्नाथाचं पांडित्य, त्यांचं वाक्पटुत्व, त्यांचा तेज, त्यांची बुद्धी, ते सगळं बघून ही लवंगीत त्यांच्यावरती फिदा झाली होती. लवंगीत त्यांच्यावरती भाळली होती. आणि आता तिच्याचवरती त्याला जाळ्यात ओढण्याची जबाबदारी, कामगिरी सोपवली आहे. म्हणजे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, तसं झालं. ती शहारली, तिला आनंद झाला आणि खेळ सुरू झाला. आणि बादशहाला तहान लागली. ती तहान लागायची ठरलेलंच होतं. बादशहाला तहान लागे. तिकडे घड्याळ बघा ना. बादशहाला तहान लागली. त्यानं आज्ञा दिली, पाणी आणा. पडद्याच्या आतमध्ये असणारी शृंगार केलेली ती लवंगी, तिनं शृंगार केला होता. आजच्यासारखा उघडा भडक असा शृंगार तिनं केलेला नव्हता. त्या काळातल्या पंडिताला जाळ्यात ओढायचा आहे त्या प्रकारचा शृंगार तिनं केला होता. आणि ती लवंगी आपल्या मस्तकावरती तो जलाचा घट घेऊन बाहेर आली. आता तिनं यावं, तिथे पाणी ठेवावं आणि निघून जावं की नाही, पण ते भांडं कुठं ठेवावं हे ठरवण्यासाठी तिनं बादशहा आणि जगन्नाथ पंडित या दोघांच्या भोवती 4 चक्रा मारल्या. हेतू असा की जगन्नाथ पंडितांनी आपल्याला बघावं. तिनं तो कलश ठेवला आणि ती उभी राहिली एका बाजूला जाऊन. पण जगन्नाथ पंडितांनी काही त्याच्याकडे बघितलेलं नाही, कारण ते त्या बुद्धिमळाच्या डावामध्ये रंगून गेलेले होते. बादशहाला धक्का बसला. ऐसा कैसा आदब पैदा किया है. अरे माझी अप्सरेपेक्षा सुंदर असणारी मुलगी
डोक्यावरचा बुरखा बाजूला करून समोर आली असताना सुद्धा या जराही विचलित होत नाही. काय म्हणायचं? लोक मागं मागं मान मोडेपर्यंत बघत राहतात. हा मान वरही करत नाही. हा खरंच मान्यवर दिसतोय. आणि मग बादशहानं सांगितलं, पंडितजी तुम्ही शीघ्र कवी आहात असं आम्ही ऐकून आहोत, काव्य करा. जगन्नाथ पंडित विचार करू लागले, मी शीघ्र कवी आहे की नाही माहीत नाही, पण हा शीघ्र कोपी आहे. आता काहीतरी 4 ओळी आपल्याला केल्या पाहिजेत. कोणत्या विषयावर काव्य करू? बादशहा म्हणाला, पंडितजी अहो तुमच्या समोर अप्सरेपेक्षा सुद्धा सुंदर असणारं माझं रत्न, माझी मुलगी, सौंदर्याची खाण उभी आहे, तिच्याविषयी वर्णन करा, तिच्या सौंदर्याचं वर्णन करा. स्त्रीचं सौंदर्य काव्यात सांगा. पुरुष कधी सुंदर नसतो बरं का, हे मी तुम्हाला सांगतोय. पुरुष कधी सुंदर नसतो. दिवाळी अंकावरती पुरुषाचं चित्र कधी कोणी पाहिलंय का मला सांगा. आता वर्णन करायचं म्हटल्यानंतर लवंगीकडे पाहणं आलं. जगन्नाथाने पाहिलं. जगन्नाथाने लवंगीकडे पाहिल्यानंतर ती पाघळली, हा तसाच. आणि त्यानं तिच्यावरती काव्य केलं, ते म्हणून दाखवलं. म्हणून दाखवल्यानंतर बादशहानी सांगितलं, पंडितजी वा 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 वा, काय सुरेख सुंदर किंतर केलं आहे. तर हे जे सगळं तुम्ही वर्णन केलं आहे, त्या वर्णनामध्ये तारुण्याच्या संदर्भात तुम्ही वर्णन केलं आहे की तुमच्या मुलीचं सौंदर्य बघून तरुण मंडळींनी तिच्यावरती प्रेम केलं आहे. आता ही सगळ्या तरुणामध्ये तुम्ही तरुणच आहात, मग तुमचंही प्रतिबिंब याच्यामध्ये असलं पाहिजे. तसं जर असेल तर माझी मुलगी तुम्हाला दिली असं समजा, आणि जर तसं नसेल तर माझ्या मुलीच्या संदर्भात तुम्ही अश्लील शब्दात तिचं वर्णन केलं असं म्हणून मी तुमच्यावरती फौजदारीचा गुन्हा दाखल करीन. जगन्नाथाने प्रसंग ओळखला आणि होणाऱ्या प्रसंगाचे परिणाम लक्षात घेऊन त्यांनी जगन्नाथाने त्या बादशहाला सांगितलं, बादशहा तुम्ही तुमची मुलगी मला देणार आहात तर मी दुसऱ्या कोणत्या मुलीचा हातात कशाला धरू, मी तुमची मुलगी स्वीकारायला तयार आहे. हे ऐकल्याबरोबर बादशहानं विचारलं, अहो पंडितजी या संकरित विवाहानं तुम्ही नरकात नाही का जाणार? तेव्हा जगन्नाथ पंडित म्हणाले, हुजूर शेवटी स्वर्गाच्या ऐवजी नरकात गेलो काय आणि स्वर्गात गेलो काय? स्वर्गात तरी अप्सराच मिळणार ना. मग तुम्हीच म्हणालात की माझी मुलगी अप्सरेपेक्षा सुंदर आहे आणि ती जर मला स्वर्गात न जाता इथेच मिळणार असेल, कारण स्वर्गात जाण्यासाठी मरावं लागतं, तर न मरताना जिवंतपणी इथंच जर तुमची अप्सरेपेक्षा सुंदर मुलगी मला मिळणार असेल तर माझा स्वर्गही इथंच आहे. पण माझी एक अट आहे. कोणती? आमच्या पद्धतीप्रमाणे विवाह व्हायला हवा. काय तुमची पद्धत आहे? आमची पद्धत अशी आहे की ब्राह्मणाचा विवाह हा शास्त्रग्रंथाबरोबर होतो आणि क्षत्रियाचा विवाह हा शास्त्राबरोबर होतो. काही ठिकाणी ही पद्धत अजूनही आहे बरं का. तो राजपुत्र स्वतः लग्नाला जात नाही, त्याची तलवार जाते. त्या तलवारीबरोबर तिचं लग्न होतं आणि ती मुलगी याच्या घरी नांदायला येते. आणि म्हणून काही ठिकाणी आजही तुम्हाला दिसेल की ते नवरदेव जेव्हा बोहल्यावरती उभा राहतो तेव्हा ती हातात कट्यार घेऊन उभा राहतो. आता ती कट्यार गंजलेली असते, ती गोष्ट निराळी, पण उभा राहतो, ती पद्धत आहे. आणि याप्रमाणे जगन्नाथाचं लग्न म्हणजे लवंगीचं लग्न जगन्नाथांच्या बरोबर असणाऱ्या शास्त्र ग्रंथाबरोबर लागलं. जगन्नाथ पंडित आणि लवंगी दोघांचा विवाह अशा पद्धतीनं झाला. सगळं लक्षात घ्या. आणि बादशहानं त्याला एक गाव इनाम दिलं, एक वाडा होता तर काय करून दिला. आणि ही दोघंही त्या वाड्यात राहायला आली. दोघंही वाड्यात बरोबर राहत आहेत, जवळ राहत नाही आहेत.
आणि अशा तऱ्हेनं राहत असताना एक दिवस जगन्नाथ पंडितांनी लवंगीला विचारलं, लवंगी, या मोठ्यांच्या राजकारणात तुझा बळी गेला असं नाही वाटत तुला? ती म्हणाली, नाथ असं काय बोलताय? धन्य माझं भाग्य की तुमच्यासारख्या तपस्व्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली. नाथ, तुम्ही कधी आरशात बघत नाही, तुम्ही आरशात कधी बघत नाही. लोक रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गाडीच्या प्रत्येक आरशात बघतात आणि डोक्यावरती नसलेल्या केसांचा भांग पाडतात. तुम्ही आरशात बघत नाही, तुम्ही आरशात बघा, तुम्हाला तुमच्या रूपाचा मोह होईल. इतके तुम्ही सुंदर आहात. हे ऐकल्यानंतर जगन्नाथ पंडितांनी विचारलं, म्हणजे तू या रूपवान शरीरावरती भाळलीस, पण उद्या कंपवात झाला तर, पोट फुटलं तर? वेगळ्या पद्धतीनं मी म्हणजे देह नव्हे हे जगन्नाथ पंडित लवंगीला शिकवत आहेत. तेव्हा ती लवंगीही यांच्या सहवासात आता हळूहळू ती तयार झाली होती. ती म्हणाली, नाथ असं अभद्र काय बोलताय? पण मी आपल्याला सांगते, मी तुमच्यावरती भाळली ती या शारीरिक सौंदर्यावरती भाळलेली नाही आहे. मला हा देह म्हणजे मी नव्हे, हा देह ज्यानं धारण केलेला तो जो आत्मा आहे, ते जे आत्म्याचं ज्ञान आहे, ते ज्ञान मला हवंय आणि ते तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीही देऊ शकणार नाही, म्हणून मी आपल्याजवळ आलेली आहे. हे ऐकल्यानंतर जगन्नाथालाही आनंद वाटला. दोघांच्याही जीवनामध्ये अनैतिक अधार्मिक असं काहीही घडलेलं नाही आणि विषय तो त्यांचा झाला नारायण. अशा पातळीपर्यंत पोचलेली दोघं. आणि एक दिवस दिल्लीचं तख्त तुटलं. औरंगजेबानं स्वतःच्या वडिलांना बापाला तुरुंगात टाकलं, भावांचा खून केला, त्यांच्या बायका आपल्या जनानखान्यामध्ये आणल्या, युवराजांना ठार मारलं आणि स्वतः औरंगजेब गादीवरती बसला. आणि गादीवरती बसल्याबरोबर जगन्नाथासाठी फरमान सोडलं, जगन्नाथ धर्मांतर करा अन्यथा जहागिरी परत करा. जगन्नाथानं सांगितलं, थुंकतो तुझ्या जहागिरीवरती. हा चाललो म्हणाले, लवंगी तू काय करतेस? लवंगी म्हणाली, प्रेमविवाह करू नये आणि केला तर घटस्फोट मागू नये. दोघंही काशीला आली, दोघंही काशीला आली. आणि काशीला दोघंही आल्यानंतर थंडीचे दिवस आणि त्यातून काशीतली थंडी ती प्रचंड थंडी आणि दोघांच्याजवळ एकच शाल होती. तीच दोघांनी पांघरली आणि गंगेच्या काठावरती आडवी झाली. इथं तुमच्या संयमाची गरज आहे. ही दोघंही विषयातीत झाली होती आणि एक वस्त्राच्छादित दोघं काशीतल्या पुण्यात्म्यांनी बघितलं आणि हलकल्लोळ झाला. अरे निदान जनाची नाही मनाची तरी काही लाज. ही बातमी अप्पय्या दीक्षितापर्यंत पोचली. अप्पय्या दीक्षित एक महान विद्वान त्या काळातले होते. ते आले, त्यांनी त्याचा धिक्कार केला. जगन्नाथ पंडित त्यांनी आपल्या अंगावरचं पांघरून फेकून दिलं, उठून उभे राहिले आणि अप्पय्या दीक्षितांना म्हणाले, पंडितजी पंडितजी तुम्ही तरी आमचं चारित्र्य समजून घ्याल अशी आशा होती, पण नाही, तुमची वाचा विटाळली. गंगेच्या काठावर तू उभे आहात, त्या गंगेमध्ये स्नान करा म्हणजे तुमचं मन निर्मल होईल आणि आम्हा दोघांचं पावित्र्य तुम्हाला कळेल. पण नाही, मीच तुम्हाला प्रत्युत्तर देतो असं म्हणून जगन्नाथ पंडित उभे राहिले. लवंगीला उठवली, दोघांनीही हात जोडले, काशी विश्वेश्वराला नमस्कार केला, गंगा मातेला नमस्कार केला आणि सांगितलं, गंगा माते आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं पवित्र काहीही माहीत नाही, तू एकमात्र पवित्र आहेस आणि म्हणून माझी तुला प्रार्थना आहे, मी आणि ही लवंगी आम्हा दोघांच्या मध्ये निष्कलंक चारित्र्याचं पावित्र्य जर तुला दिसलं तर तू आम्हा दोघांनाही तुझ्या अथांग पवित्र जलामध्ये आम्हाला स्थान दे अशी प्रार्थना केली. आणि मंडळी, गंगालहरी हा प्राबंध श्लोकांचा ग्रंथ जगन्नाथ पंडितांनी लिहिलेला आहे. एक एक श्लोक म्हणावा आणि एका एका पायरीनं गंगेनं वाढावं. असं होता होता 52 श्लोक म्हटले
आणि अप्पय्या दीक्षित बघत असताना, संबंध काशी नगरी पाहत असताना जगन्नाथ पंडित आणि लवंगी या दोघांनाही गंगेनं आपल्या विशाल जलामध्ये दोघांनाही सामावून घेतलं. ही घटना ज्येष्ठ शुद्ध दशमीला घडली. आज दशमी आहे एवढं नक्की आहे, पण नाही तर ज्येष्ठ शुद्ध दशमीला इथं हे आख्यान कीर्तनात किती लावणार? ज्येष्ठ दशमीला इथं कीर्तन नसतं. दशमी हा निकष लोक डोळ्यासमोर ठेवून हे आख्यान मी आपल्याला सांगितलं. जगन्नाथ पंडितांचं चारित्र्य जगाला कळलं. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. लोकांच्या लक्षात आलं की जगन्नाथ पंडितांचं अंतःकरण मन चित्त हे शुद्ध होतं, निष्कलंक होतं. तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये तेच सांगून, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून एकच मागणं मागायचं, हे चिदान देगा देवा तुझा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.